आता पाहूयात विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। हिंगोलीच्या कळमनुरीमधील महिला तलाठ्याची पंचनाम्यावरून महिलेसोबत उद्धटपणे वागणूक, खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी तलाठ्याला सुनावलं। तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली आजपासून संविधान सत्याग्रह पदयात्रा, दीक्षाभूमी ते सेवाग्राम पदयात्रा निघणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत। काही माहिती नसताना कार्यक्रम पत्रिकेवर अचानक नाव टाकल्याची कमलाबाईंची माहिती। 5 ऑक्टोबरच्या संघाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये त्यांचं नाव होतं। शहीद भगतसिंग यांचा जीवनपट शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश करणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा। मालेगावच्या जवळकेमधील शहीद भगतसिंग यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात दादा भुसेंची घोषणा। वाशिममध्ये आज बंजारा समाजाचा विराट महामोर्चा। एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा मोर्चा। मोठ्या संख्येनं बंजारा बांधव मोर्चामध्ये सहभागी होणार। जळगावच्या एरंडोल तालुक्यामधल्या अंजनी नदीला पुराचं पाणी पुलावरून वाहत असल्याने एरंडोल शहराचा इतर गावांबरोबरचा संपर्क तुटला। एरंडोल येवला हायवेवरील वाहतूक प्रशासनाकडून बंद। मराठवाड्याला पुन्हा उभं करण्यासाठी एकरी मदत करावी लागेल। राजकारण करण्यापेक्षा मूलभूत समस्यांसाठी काम करावं लागणार, विनय कोरे यांची प्रतिक्रिया। बुलढाण्याच्या ज्ञानगंगा नळगंगा नदीमध्ये 4 जण बुडाले। दसरखेड इथल्या एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला असून इतरांचा शोध बचाव पथकाकडून अद्याप सुरू। निमगाव आणि दसरखेड गावावर शोककळा। लातूरच्या भूगर्भातून अनेक भागामध्ये आवाज, घरं हादरली। नैसर्गिक कारणामुळे आवाज निर्माण होत असल्याचा अंदाज व्यक्त। अतिवृष्टी झाल्यानं जमिनीमध्ये वॉटर फ्लॅक्स झाल्याची शक्यता।